येतील श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी व महालक्ष्मी आईच्या दर्शनासाठी. तर ऍक्च्युली कसं हे मार्गशीर्ष महिना चालू आहे, तुम्हाला माहितीच आहे. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारचे उपास केले जाते, उद्यापन केले जातात, तर मीही करते. आणि लकीली हा माझा 25वा वर्ष आहे, म्हणजे 25 वर्ष झाले मी हे देवीचे उपास करते, उद्यापन करते. आणि दरवर्षी आम्ही दर्शनाला जातोच, तर आताही आम्ही दर्शनाला चाललो आहोत. आणि या वर्षी तुम्ही आमच्या जोडीला दर्शन करा. बघूया आता किती वेळ लागतो. सध्या तरी ट्रॅफिक लागलेली आहे, आम्ही भिवंडीवर निघालोय, हायवेला पोहोचलोय. हायवेला खूप ट्रॅफिक आहे. मग तुम्हालाही दाखवतो की काय दर्शन होतं ते सगळं दाखवण्याचा प्रयत्न करतो आम्ही. कितीही वेळ असला, कितीही गर्दी असली तरी दर्शन तर आपण करणारच आहे. देवाच्या आणि दर्शन मला तरी असं वाटतं की हा अनुभव आहे, देवाची आपल्यावर कृपाच आहे की आपल्याला दर्शन हे सगळीकडे खूप छान होतात. अगदी मन भरून असं देवाचं दर्शन होतं. लकीली टचवूड की आतापर्यंत तरी असेच झालेले आहेत. आजही तसंच होईल, आजही तसंच होणार आहे. तर आता निघालो आहोत आम्ही. बघूया कितीतरी, मे बी रात्र तर होईलच यायला आम्हाला, असं नाही. वेळ मिळाला तर थोडस शॉपिंग पण करूया. ते तर केलीच पाहिजे. प्रीतीचा जन्मसिद्ध अधिकार आहे, राहत नाही. धनींची नाही सवयच आहे का. उशीर झाला प्रीतीमुळे झाला, शॉपिंग करायचंय प्रीतीला करायचंय. जायचं होतं 1 वाजता, निघालो 2:15ला. हो बरोबर तयारी करायला एवढी वेळ लागते काय. मी तर ना एकदा असा ना कॅमेरा असा लपून ठेवणार आहे, टाइम असं दाखवणार आहे सगळ्यांना की नक्की कोणामुळे उशीर होतोय ते. मग सगळ्यांना कळेल प्रीती उशीर करते का तुम्ही. मैं देर करताना देर हो जाती. तुमचा डायलॉग ठरलेला आहे तो. डिस्कस करत होतो, ऍक्च्युली बोलणं आमचं चाललं होतं की लाईफचं ना की काही सांगता येत नाही, कधी काय होईल काय नाही याचा ना, म्हणजे कोणीही बोलतात ना एक ठाम बोलू शकत नाहीये. ही अशी गोष्ट झाली कारण की सडनली म्हणजे रिसेंटली ना यांचा एक फ्रेंड आहे, बेस्ट फ्रेंड मी म्हणेल, दिलीप वर्मा भाऊ आहेत, की त्यांचं अचानकपणे निधन झालेलं आहे. माझ्या ऐकण्यात आलेलं की त्यांना हार्ट अटॅक आलेला आहे म्हणून. आणि अवघ्या 53 वर्षात त्याचा मृत्यू झाला, ते पण त्याच्या आधी त्याला कोणता हार्टचा प्रॉब्लेम होता, काहीच नव्हता. आणि एक मेसिव्ह अटॅक आला त्याला आणि तो 12 तासाच्या आत वारला. ही गोष्ट जेव्हा मला कळाली तेव्हा माझ्या मनाला एकदम शॉक बसला. असा मला विश्वासच बसत नव्हता जेव्हा माझा मित्र म्हणाला का दिलीप आपल्यात नाही राहिला म्हणून. तर त्या गोष्टीवर माझा विश्वास बसला नाही. मी गाडी चालवतो, गाडी साईडला लावली, 5 मिनिटं विचार करायला लागलो आणि जुन्या सगळ्या गोष्टी आठवणी यायला लागल्या. कसं आम्ही एकत्र खेळतो, फिरायला जायचो, इव्हन आम्ही जेवायला जायचो, तो माझ्या घरी जेवायला यायचा. एकदम असा क्लोज फ्रेंड होता. आम्ही विजयनगरला तुम्ही एकत्रच राहायचे ना? एकत्र राहायचो, लहानपणापासून तो माझा मित्र होता. काय नशीब बोलतात ना, नशिबाच्या पुढे काही नाहीये. ते झालं, जेवढं लिहिलंय ना आपलं तेवढं जीवन आहे. परंतु शक्यतो केअर करण्याचा प्रयत्न तर आपण करूच शकतो, खरी गोष्ट आहे. बाकी जेवढं लिहिलंय तेवढंच माणूस जगणार आहे. आणि आनंदात लाईफ घालवा, टेन्शन कुठल्या गोष्टीचा घेऊ नका, खरी गोष्ट. आणि टेन्शन कोणाला देऊ नका. ही बात बरोबर आहे. राग रुसवा करणं, भांडण करणं की ज्याच्याने आपल्याला त्रास होईल. आपल्या परिवारावर, बायकोवर जास्त प्रेम करा, बायकोशी चांगला जुळून घ्या, तर तुम्हाला अर्ध्याचे जास्त प्रॉब्लेम ऑटोमॅटिकली सॉल्व्ह होतील. बघा बरोबर आहे, अनुभवाचे बोलत ते. नाही, खरी गोष्ट आहे. आपल्या एक असतं धनी, तुम्ही बघितलं का, एक एज असतं सगळ्या गोष्टीचं. नवीन लग्न करणं, मग ते अटॅचमेंट, त्याच्यानंतर मुलं, संसार, काम, मग थोडासा वादविवाद निर्माण होणं नवरा बायको मध्ये. आणि एक एज नंतर ना पुन्हा ते जवळ येणं किंवा ते बोलणं. काय असतं माहिती का, दोघे वेगवेगळ्या घरातून आलेले असतात, दोघांचे विचार वेगळे, दोघांचं वय वेगळं असतो, सगळ्या गोष्टी चेंजेस असतात, दोघांच्या अपेक्षाही वेगळ्या असतात. बरोबर आहे. पण त्यामुळे थोडंसं भांडण होणार, पण त्याला तेवढ्या पुरतच मर्यादित ठेवा आणि तिथे सोडून द्या आणि पुन्हा आपला रिस्टार्ट करत जा. बरोबर. त्यात इगो नाही आला पाहिजे. मीच का आधी बोलायचं, तुझ का आधी बोलायचं, ठीक आहे, राग आहे, शांत बसा. बोलतात ना, वादाला वाद देणं, तोंडाला तोंड देणं, हे काही यात टाळलं पाहिजे. इव्हन मी कधी भांडतच नाही, माहितीये मला, कधीच नाही भांडत. मी सॉरी बोलतो. गाडी बघितल्या, माय गॉड, गाडीवरती चढली ती डायरेक्ट. स्पीड मध्ये चढवली वाटली त्यांनी. स्पीड मध्ये चढवली, गाडीवरती चढली डिवायडरच्या. आता जस्ट एक ऍक्सिडेंट पाहिला आम्ही.
रस्त्याच्या मध्ये जो डिवायडर होता त्यावर अक्षरशः गाडी मध्ये चढली ती. म्हणजे ड्रायव्हर किती हुशार असेल बघा तो. ड्रायव्हर कसं काय नशेत होता, ओव्हर स्पीडला होता, काय होतं काय माहिती. बिल्डिंग बांधतात ते खरोखर सिद्धिविनायक मंदिराच्या बाजूलाच आहे. हा मंदिराचा परिसर आहे. आम्ही आता सिद्धिविनायक मंदिराच्या इथे आलेलो आहोत. गर्दी भरपूर आहे, पण किती छान इथे आता कॉरिडॉर टाईप बनवलेला आहे वॉकिंगसाठी, तेही मी दाखवते तुम्हाला. मोरया. आज सॅटरडे आहे तरी सुद्धा इतकी गर्दी आहे इथे. आता आम्ही मे बी 6:20ला आतमध्ये आलो आहोत, बघूया. आणि इथे 3 लाईनी आहेत. एक आहे 100 रुपीजवाली, एक आहे 1500 वाली, एक आहे फ्रीवाली. आम्ही चाललो आहोत कोणत्या, कारण की फ्रीमध्ये लेट होईल आणि आम्हाला जायचं आहे महालक्ष्मीला. पण आम्ही थोडंसं पैसे आता पेड करून चाललो आहोत दर्शनाला. आपल्याला थोडा उशीर झालाय, उशीर झालाय हो. लवकर जायचं प्रयत्न करूया. तरी बघूया किती वेळ लागतो. तुम्ही घ्या. आरत्या घ्या. आधी म्हणजे आज असं ऐकण्यात आलंय का आधी जी होती ती धूप आरती होती, आता मुख्य आरती 7:30ला होणार आहे. म्हणजे इथे थांबवून ठेवलेला आहे. गणपती बाप्पाची आरती आता झालेली आहे. खूप छान आरती आपल्याला भेटली आहे. म्हणजे बरोबर वेळेवर आलोय. ना लास्ट टाइम पण आपण आलेलो होतो तेव्हाही गणपती बाप्पांची आरती भेटली आम्हाला. म्हणजे बरं वाटतं जरा मंदिरात येणं, सिद्धिविनायक सारख्या चांगल्या मोठ्या मंदिरात येऊन तिथे आरती भेटणं आनंद होतो. थांबावं लागलं तरी हरकत नाही, पण आल्यासारख्याला आपल्याला बरंही वाटतं. छान आहे. लोक मोदक भारी भारी शोधतात. मला साखरेचा मोदक पाहिजे, तो मला फार आवडतो आणि तो आता भेटतच नाही यार. मी किती शोधत असते तरी भेटत नाही तो. बघू, टेस्ट करून बघूया आहे का इथे. सब कुछ ठीक है. वो 1 साल हो गया, 5 जनवरी को ही बंद हो गया. हाँ, क्यों बंद कर दिया मोदक को? बहुत ज़्यादा सफर है. म्हणजे मोदकाला बॅग लागलेला आहे. तो मोदक खायला मी स्पेशल येत होती सिद्धिविनायकला.
जो पूर्वीचा साखरेचा मोदक यायचा ना तो सध्या मिळत नाही कुठे. आणि हा दुकानवाला सांगतो त्याला बँड लागलाय. गणपतीच्या मूर्त्या किती सुंदर आहेत, छोट्या छोट्या. किती मस्त आहेत गणपतीच्या मूर्त्या. वो कितना टेस्टी आता था. मंदिर वालों को क्या प्रॉब्लेम था. मावा का चाहिए. मंदिर वाल्यांनी बंद करवले म्हणे पेढे. मजाच येत नाही. ते साखरेचे मोदक किती छान होते यार. आता आम्ही जवळ आलो आहोत. आता महालक्ष्मीला जाऊया. खरोखर इथे किती ना रस्ता मस्त आहे. मोठे मोठे शोरूम आहेत. इवन जॅगवारचा शोरूम दिसला. कोणता मॉल आहे धनी तो. एट्रियम मॉल. एट्रियम मॉल. हिरापन्ना मार्केट आहे. नेहरू तारांगण, हिरापन्ना मार्केट. या बाजूला ऑडीचा शोरूम आहे. ऍक्च्युली आपण लेट झालो, सगळं बंद व्हायला लागलंय. इथे आता राधेमाचं होल्डिंग लागलेलं आहे. म्हणजे अगोदर ना नेहमी दिसायचं. ती किती फेमस झाली होती माहितीये तुम्हाला धनी. हो ना, आता तर कॉन्ट्रोवर्सी झालेली आणि फेमस पण झालेली. नाही आता नाही. म्हणजे ती सोशल मीडिया वगैरे त्यामध्ये भरपूर फेमस झालेली होती. आता हार्डली इथे मुंबईलाच, बाकी तर कुठं मला दिसत नाही, पण मुंबईलाच जरा एकाच दोघात दिसले तर दिसतात होल्डिंग, नाही तर नाहीच. महालक्ष्मीला आपण आई महालक्ष्मीच्या मंदिरात आता आलो आहोत. उशीर झालाय. बघूया आपण. दर्शन तर भेटतीलच, नाही असं नाही. तर आधी पटकन जाऊया आणि दर्शन करूया. देवीचे मुकुट पण किती सुंदर सुंदर आहेत. किती छान वर्क केलेले आहेत. हे बघा किती छान मुकुट आहे. बापरे. खरोखर सुंदर आहेत. वेगवेगळ्या कलर्स मध्ये, डिझाईन्स मध्ये किती छान दिसतात ते. इवन सगळं देवीचं सामान सुद्धा आहे. जे आपण कळसाला वगैरे घालतो ना, साडी, ती ओढणी, भरपूर वस्तू आहे तिथं. म्हणजे मी आली ना सहसा इथं महालक्ष्मीवरूनच वस्तू घेऊन जाते. छान आहे. आपल्या देवीचं दर्शनही छान झालं. पण खरोखर या अशा ठिकाणी ना म्हणजे फोटो काढून देत नाही, व्हिडिओ काढून देत नाही. काय असतील रूल्स असतील त्यांचे. तर त्यामुळे जास्त काही शूट करता येत नाही आपल्याला मंदिराकडे जेवढं जमतं. पण छान झालं दर्शन, नाही असं नाही. आपण ज्या कामासाठी आलेलो होतो ते आपले झालेलं आहे. आपल्या देवीचे दर्शन खूप खूप छान झाले. गणपती बाप्पाचे दर्शन खूप छान झालेले आहेत. मी थोडंसं सामान घेतलेलं आहे इथे महालक्ष्मीला आली आहे. तर आता इथून निघतो. काय बघताय. काय घेऊ. आमपापड घेऊ का. काय घेऊ तुला. पापड ॲक्च्युली लास्ट टाइम ना लाडू अगोदर ना खूप असे टेस्टी होते. आता तेवढं टेस्टी नाही वाटत आहे. मला या घ्यायची इच्छा झाली. मला मोदक पण नाही भेटले, मला लाडू पण नाही भेटले मनासारखे. ती कशी चुजी आहे. तिला जे पाहिजे ना तेच पाहिजे. ऍक्च्युली प्रॉब्लेम असा आहे ना की कित्येक वर्ष अगोदर जी मला टेस्ट पाहिजे होती मी आता तीच अपेक्षित करते आणि ती मला काही भेटत नाहीये.
असं झालेलं पूर्वी आहे. साखरेचे पेढे मोदक यायचे ना ते दिला होता. मला इतके आवडायचे ते, आता सगळं इतके झालंय, आवडायचे ना. सगळं माव्याचं आयटम झालं त्यामुळे ते मिळत नाही. मला नाही आवडत ते. साधं खाणारी माणसं आहेत आम्ही. असं साखरेचे पेढे किती टेस्टी होते ते. आणि आता काय जिथे तिथे खवा मावा ड्रायफ्रूट ते सगळं भरलेलं आहे. ऑर्डर देऊन बनवावे लागतील माझ्यासाठी स्पेशल पेढे. छान आमचं दर्शन झालेलं आहे. म्हणजे यायला थोडा उशीरच झाला आम्हाला. तरी एक वेळ असं झालेलं की बाबा दर्शन होतं की नाही, उशीर झाला आहे. पण देवाची कृपा की आलो आणि अगदी छान दर्शन झालेले आहेत आपले. तर आता आम्ही निघतो. मुंबईला छान छान लाइटिंग्स आहेत, शांत आहे. आता जास्त ट्रॅफिक पण नाहीये. आता आम्ही रात्री आरामात फिरत घरी जाणार आहोत. तर हा ब्लॉग इथेच संपवते. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सबस्क्राईब ही करा. ब्लॉग बघता सबस्क्राईब नाही करत, सबस्क्राईब ही करा. चला